अनुचित जातीचा उपवर्गीकरणाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन. ज्ञानेश्वर ठाकरे शहर प्रतिनिधी अकोला. अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात राष्ट्रीय कर्मचारी महासंघाच्या वतीनं गुरुवारी 30 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानुसार अकोला जिल्हाधिकारी समोरही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आले होते आणि यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यापूर्वी 15 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारीमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यभर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येत आहे. अकोला येथे हे आंदोलन जिल्हा अध्यक्ष प्रवीण चोपडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यावेळी गजानन भटकर, मुख्य मार्गदर्शक रामभाऊ उंबरकर, युवा प्रमुख प्रतिभाताई शिरभाते, प्रदेश उपाध्यक्ष लीनाताई चिम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव सुनील झेड गवई, महिला जिल्हाध्यक्षा संज्योती शहर अध्यक्ष शिवलाल इंगळे, महिला शहर अध्यक्ष छायाताई इंगळे, नंदकिशोर ढाकरे, संतोष इंगळे, वर्षाताई चिमकर, मधुमालती लोखंडे, वनिता सुनील गवई, मंगलाताई चोपडे, अमोल वानखडे, रमेश वानरे, रामभाऊ चिमनकर, प्राध्यापक गजानन पद्मने, योगेश इंगळे, प्राध्यापक धनंजय खिराडे, हिम्मतराव शेगावकर, दीपक देवकर, पुंडलिक भामोडे, गजानन चंदन, राजूभाऊ परवडकर, भास्कर शिरभाते, महादेव इंगळे, गजानन चोपडे, विष्णू शेगोकार, श्रीकृष्ण गवई, अर्चना गजानन चोपडे, विक्की इंगळे, बाळकृष्ण पटके मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते.